गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आपला हर्षल घेऊन आलेला आहे पुन्हा एक नवीन ब्लॉग. आता आपण जाणार आहोत कोपरखेरणेवरून घनसोली गार्डनला आणि तिथे मी तुम्हाला घनसोली गार्डनचं आज पूर्ण दर्शन करवणार आहे आणि तिथले छायाचित्र तुम्हाला दाखवणार आहे. अगदी ते छायाचित्र आपल्या मोबाईलमध्ये टिपण्या असे आहे. तुम्ही बघा, माझ्यासोबत जुळून राहा आणि मला सहकार्य करत राहा. स्टे ट्यून. सो गाईज, आता आम्ही निघालेलो आहे बाईकनी आणि लवकरच आम्ही तिथे पोहोचणार आहोत 4-4.5 मिनिटात फक्त. सो फायनली गाईज, आपण सेंट्रल पार्कला आलेलो आहे घनसोली आणि गाडी पार्क करून आपण आता आत जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता सेंट्रल पार्कचं हे गेट आहे जे की नवी मुंबईमध्ये स्थित आहे आणि इथे खूप काही तुम्हाला बघण्यासारखं आहे ज्यासाठी आपण इथे आलेलो आहे. तुम्ही आमच्यासोबत व्हिडिओमध्ये फिराल का? आमच्यासोबत पूर्ण गार्डन आपण फिरू, मस्त प्रियकर बघू. चालेल ना? काय नाव सांगितलं? स्वराज. हर्षल. चलो गाइस, सो अभी हम अपने भाई लोगों के साथ में टूर करेंगे गार्डन. तर इथे आल्याच बरोबर मला या गार्डनमध्ये स्वराज आणि शांतनू असे 2 चंगूमंगू भेटले आणि हे एक खूप खास मित्र होते. अर्धी बॉडी जमिनीच्या खाली आहे. तर उद्या आपण घेऊन येऊ तिथं पावडं. सगळं तुम्हाला दाखवू अंदर काय आहे याचं अर्ध शरीर. ठीक आहे, आणि हे प्लास्टिकचं आहे. तर आता आपण पुढे जाऊन बघूया आपल्याला आणखी काय बघायला भेटतं या गार्डनमध्ये. ओ माय गॉड. सो इथे लहान मुलं चिंगू मंगू स्पोर्ट झोनचे मजे घेत होते आणि त्यांचे आई वडील त्यांना इथे खेळवण्यात व्यस्त होते. तितक्यात मला 4 सवगडी भेटले आणि त्यांच्यासोबत मी या दोघांची फोटो काढलेली आणि त्यांना व्लॉगमध्ये घेतलं आणि आम्ही पुढे वळलो. इथे एक मुलगा बॉल पकडून होता. मी त्याचा बॉल हिसकण्याचा प्रयत्न केला पण तो मला देत नव्हता. आणि काही मुलं इथे फुटबॉल खेळत होते. त्यांची मॅच सुरू होती. ती मॅच बघितली आणि आम्ही पुढे वळलो. पुढे वळताच आम्हाला आणखी एक स्पोर्ट झोन दिसलेला होता आणि तो स्पोर्ट झोन होता लहान मुलांसाठी. पण इथं हे मोठं डेंगणं काय करत होतं माहीत नाही. त्यानंतर आणखी पुढे वळलो आम्ही आणि इथेही एक मोठं डेंगणं होतं. तो घसरपट्टीवरून घुसरून करत होता आणि इथे काही मित्र मंडळी झुले झुलत होती. आणि त्यानंतर हा भुलभुलैया. ह्या भुलभुलैयाची थोडी आता ट्रीची कटिंग केलेली आहे, नाहीतर रात्री तो खूप मोठा असतो. आणि इथे बघू शकता खूप छान मुलं मुली स्केटिंग करत होते आणि ते आम्ही बघत होतो कारण की आम्हाला स्केटिंग करता येत नाही. तिथून पुढे वरताच त्यांचे आई वडील तिथे वेटिंगवर लागलेले होते आणि इथे ऊन खूप असल्यामुळे आम्ही म्हटलं चला थोडं झाडाचा आस्वाद घ्यावा. तर आम्ही झाडाचा आस्वाद घ्यायला आलो आणि ती येऊन बघतो तर 3 मित्रमंडळी इथे उभे होती स्टॅच्यू आणि त्यांच्यासोबत आम्ही आता थोडी फोटोशूट केला. हा काकाजीने म्हणते का हो काकाजी कसे आहे? काकाजी अभि काकाजीकडे आयफोन आहे खिच्यामध्ये. काकाजी म्हणते मी कोण सांगू आणि ताई पाहून राहिल्या गुटूर. तर इथे आमचा संवाद संपलेला होता आणि आम्ही पुढे वळालो. तर एक लहान छानशी छोटीशी मुलगी इथे आपल्या आईवडिलांसोबत फुटबॉल खेळत होती. तिचे आम्ही छायाचित्र आपल्या फोनमध्ये टिपले आणि पुढे निघालो. और मिलते रहेंगे जब तक जिंदा है, जब तक है जान. ओके गाइस, स्टे ट्यून. आपला हर्षल घेऊन येतोय नवीन ब्लॉग. सर्वजण बघत राहा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि आपल्या भावाला साथ द्या. चलो.